हॅलो, कसे आहात सगळे? फायनली माझा आवाज ठीक झालेला आहे आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर मी ना कधीच असं जास्त एक्सायटेड नसते साडी वगैरे वगैरे घालायला, बट म्हणलं नवीन आता वर्ष सुरू होतं आहे मराठीमध्ये, तर मग म्हणलं आता घालूयात, जाऊ देत. सो पहिल्यानंतर सगळे मस्तपैकी आधी गुढीची पूजा वगैरे करून घेतली आणि आम्ही सगळे असे मस्त रेडी होऊन पूजा वगैरे करत होतो. मग त्यानंतर ते जे असतं लिंबाचा पाला, गूळ आणि ती डाळ, मग ती सगळ्यांनी खाऊन घेतली. नक्की हे का खातात हे तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या छोटीने सुद्धा ते खाल्लं इतकं कडू. मग त्यानंतर नारळ वगैरे फोडून घेतला, नमस्कार वगैरे केला आणि मग आम्ही गेलो पुरणपोळ्या लाटायला आणि थोडीशी खरेदी करायला जायचं होतं. सो पट 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 मम्मीला मी उंडे करून दिले आणि वसू भाजू लागले. तर वसूची क्लिप मी घेतली नाही आहे, पण तिने काम केलं होतं. सो साडी घालून काम करताना खूप असं वेगळंच वाटत होतं. भाई पण पुरणपोळ्या लाटणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. उंडे वगैरे जोके, बट पुरणपोळ्या लाटणं इज सो डिफिकल्ट आणि ते मला जमतच नव्हतं. मग जीवन वगैरे घेतला आणि मग त्यानंतर असं काहीतरी म्हणतात की चांगलं सोन्याचं किंवा चांदीचं गुढीपाडव्याला खरेदी करावं. सो तेच आम्ही त्यासाठी निघालो होतो. सो पहिलं तर पेडणेकरमध्ये गेलो आणि तिथे असं बघितलं भरपूर साऱ्या गोष्टी. मग त्यातले जे आवडले गोष्टी, कड्या वगैरे आवडले किंवा वॉटेवर, मग ते सगळे घेतले आणि काय काय कस्टमाइज करायला दिले. खूप वेळ झाला होता, मग त्यांनी कोकम वगैरे सरबत दिला आणि मग नंतर एकदा फायनलाइज करून आम्ही बिल वगैरे केलं आणि मला खूप जास्त कंटाळा आला होता आणि त्यात साडी होती, त्याच्यामुळे अजूनच जास्त ऑकवर्ड. सो या, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि कशी दिसते मला कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.